एवढी अगदी तयारी चला बोला. दादा, तुम्ही पुण्यातल्या गणपतींचं दर्शन घेणार आहेत सगळ्या पुणेकरांना शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे तुमचे नागालँडचे सहकारीच आहेत ते मुंबईमध्ये आज प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे तिथं असतील. नेमकं काय भूमिका त्यांची तुमच्याशी काही चर्चा झाली? मागे मला प्रफुल्लभाईंनी सांगितलेलं होतं की त्या 7 आमदारांना इकडं यायचं आहे. मागे एकदा दिल्लीमध्ये ते आम्हाला भेटलेले होते. तर त्या प्रकारे तारखा त्यांना सोयीच्या असताना तारखा ठरल्या. पण मी मागेच 23 तारखेला बारामतीला वेळ दिला होता, 24 तारखेला पिंपरी चिंचवडला वेळ दिलेला होता, 25 तारखेला पुण्याला वेळ दिलेला होता. पण मी आता सकाळी लवकर, कारण संध्याकाळी आम्ही या गणपती मंडळाला भेटी दिल्या किंवा तिथं आपण गणेश मंडळाला गणरायाचं दर्शन घ्यायला गेलो तर दुपारनं गर्दी वाढते. म्हणून मी आता तुमच्याशी बोलून तिकडंच जाणार आहे. आणि गर्दी कमी असताना म्हणजे आपल्या गणेश भक्तांना पण त्रास होऊ नये आणि आपल्याला पण दर्शनाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडता यावा. आणि उद्या मात्र आमची लोकांची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांच्याशी चर्चा करायची ते आम्ही करणार. पण दादा, एकीकडे तुम्हाला आमदार भेटतात, दुसरीकडे पवन गटाकडून या आमदारांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे कारवाईची मागणी केली जाते का? जे पक्ष ज्यांना जे काही गोष्टी करायच्या त्या अधिकारामध्ये प्रत्येकजण ज्याचं त्याचं काम करत असतं. शेवटी ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे अंतिम निर्णय देत असतं आणि इलेक्शन कमिशनकडं दोन्ही बाजू गेलेले आहेत. ते तारखा दिल्यानंतर प्रत्येकजण आपली आपली बाजू तिथं मांडेल, दोघंही जण, आणि ती बाजू मांडल्यानंतर जो अंतिम निर्णय येईल तो मी तरी मान्य करणार. विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे. निकाल 8 दिवसामध्ये द्या असं कोर्टाने सांगितल्यानंतर हा निकाल येऊ शकतो. ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यामध्ये 16 आमदार जर अपात्र झाले तर काय, मुख्यमंत्री बदलाची शक्यता राज्यामध्ये आहे का, अशा बऱ्याच गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत. तुमचं पॉलिटिकल असेसमेंट काय? याला काही अर्थ नाही. ज्या दिवसापासून एकनाथराव शिंदे राज्याचे प्रमुख झाले त्या दिवसापासून ह्या बातम्या चालल्यात. आता 14 महिने ह्या गोष्टीला झालेले आहेत. प्रत्येक यंत्रणा त्यांची जबाबदारी पार पाडण्याचं काम करत असते. त्या प्रकारे ते काम होईल. परंतु ह्या बातम्यात काही तथ्य नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. 16 आमदार अपात्र जर झाले तर तुम्हाला मुख्यमंत्री पदाची, अरे बाबा, तुम्हाला कळतं का रे? मी काय सांगितलं, या बातम्यात काही तथ्य नाही. जोपर्यंत कुठला निकालच नाही तोपर्यंत हे असं झालं तर ते काय होईल आणि ते तसं झालं तर काय होईल हे असली मी विचार पण करत नाही. मी विकासाचा विचार करतो आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. अमित शहा मुंबईमध्ये आले होते 2 दिवस, मात्र 2 दिवस नाही, 1 दिवस आले होते आणि तुम्ही गेला नाही सरप्राइझिंगली. बाकी मुख्यमंत्री प्रोटोकॉल कधी टाळत नाही. हेच तुमचं चुकतं. काय झालंय, मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, मी 23, 24, 25 3 दिवसाचे दौरे ठरवले होते. अमितभाई मुंबईतले काही गणपतींचं दर्शन घेण्याच्या करता येणार होते. तो कार्यक्रम मला पण आला. मी अमितभाईंच्या ऑफिसला फोन केला आणि त्यांना निरोप असा दिला की बाबा माझा 23चा प्रोग्राम ठरलेला आहे पण आपण येत आहे. तर तिकडनं असं सांगण्यात आलं की ते दर्शनाच्या निमित्तानं येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती बसवला जातो, उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती बसवला जातो. मला वाटतं आशिष शेलार अशा काही मान्यवरांच्याकडे ते जाणार होते आणि लालबागचा राजा तिथंही ते जाणार होते. त्यांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम आलेला होता. पण नंतर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे निरोप मिळाला किंवा नाही आला तरी तुमचे पहिले कार्यक्रम ठरलेले होते
ते तुम्ही केले तरी हरकत नाही. त्याच्यामुळे मी माझे कार्यक्रम केले. चर्चा झाली का त्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांच्या घरी? अशा बातम्या होत्या. नाही, हे काही असल्या प्रकारची चर्चा होत नाही. ज्यावेळेस पत्रकार मित्रांना ठोस बातमी मिळत नाही त्यावेळेस अशा प्रकारच्या काही बातम्या पेरल्या जातात, पसरवल्या जातात, चर्चा केली जाते. परंतु माझ्या माहितीप्रमाणे तशा प्रकारची चर्चा पण तिघं CM DCM अमित भाई बसलेले होते. मी आता ह्या गोष्टी काही फोनवर आपण विचारू शकत नाही. मी आज मुंबईला गेल्यानंतर जमलं तर आज किंवा उद्या ज्यावेळेस CM DCMची भेट होईल त्यावेळेस मी त्यांना विचार. मला काही माहिती नाही. ते बोललेत ना, मला कसं काय विचारता तुम्ही? मला पहिल्यांदा त्यांना विचारावं लागेल की असं ते बोललेत का, कारण मी काही कुणाचं काय बोललेलं ऐकलं नाही. काल माझी सकाळपासून जी सुरुवात झाली 9 वाजल्यापासून तो रात्री 12 पर्यंत मी तिथं वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत होतो. आज सकाळी माझा समज होता की 9ला सुरुवात, त्याच्यावर मी काहींना अपॉइंटमेंट दिल्या होत्या, पण हा कार्यक्रम 8ला होता. मला थोडासा उशीर झाला. आता पुढच्या जे काही कार्यक्रम आहे त्याच्यात तो वेळ मी भरून काढणार. मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी काल छगन भुजबळ यांनी केली, पण आतापर्यंत आपण पाहिलं भाजपने याला सातत्याने विरोध कुठेतरी केलेला पाहिजे. म्हणजे राजकारणाची काय? तुम्ही काही दिवसापूर्वीची बातमी वाचली नाही? अजित पवारनी उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर म्हणून अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब, नंतर हसन मुश्रीफ साहेब, वक्फ बोर्डाचे आपले अध्यक्ष, वक्फ बोर्डाचे CEO, त्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी, अशा सगळ्यांची एक बैठक घेतली होती. वेगवेगळ्या प्रतिनिधी अशी सगळ्यांची बैठक घेऊन मौलाना आझाद मंडळाच्या मध्ये काय केलं पाहिजे, इतर बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बद्दलचं काय केलं पाहिजे, अशा प्रकारची बरीचशी चर्चा झाली. आज तोही वर्ग आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये आहे आणि आपण शेवटी काम करत असताना सगळ्यांचा विचार करत असतो. मी पण सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करत असतो आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही त्या रस्त्याने मी पुढे जात असतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं. त्याच्यामुळं तिथं ही चर्चा झाली. त्यावेळेस मागे आरक्षण दिलं असताना कोर्टाने शिक्षणाचं आरक्षण मान्य केलेलं होतं, परंतु नोकरीचं मान्य केलेलं नव्हतं. तर तोही घटक शिक्षणाच्या बाबतीत राईट टू एज्युकेशन कायदा आपण भारत सरकारने आणला आणि प्रत्येकाला योग्य प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याकरता सर्वात जास्त पैसा आपण शिक्षण क्षेत्रावर खर्च करतो, शिक्षण विभागावर खर्च करतो. आणि म्हणून मी त्या मीटिंगमध्ये सांगितलं की बाबा, मी इथं आहे, अब्दुल सत्तार आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, आमचं सगळ्यांचं ते मत आहे, परंतु हे 3 पक्षाचं सरकार आहे, तर ही भूमिका मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवीन आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन. कारण मागे देखील ह्या देशात, ह्या राज्यामध्ये UPA आलं, NDA आलं, वेगवेगळ्या विचारधाराचे लोक एका कॉमन मिनिमम प्रोग्राम लक्षामध्ये घेऊन पुढे आले ना आणि काम त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून सरकार चालवली, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तशा प्रकारे मी ह्या सरकारमध्ये नंतर 1 वर्षांनी गेलो. त्या दोघांचं जे काही ठरलेलं असेल ते अंडरस्टँडिंग असेलच, परंतु मी आल्यानंतर माझी ज्यावेळेस एकनाथरावजी आणि देवेंद्रजींच्या बरोबर चर्चा झालेली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा, तुमचंही भूमिका महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिलं पाहिजे. तशाच प्रकारे आमचंही मत आहे
आणि त्या प्रकारे आपल्याला काम करायला कुठली अडचण येणार नाही. परंतु असा एखादा मुद्दा आला की त्याच्यात तिन्ही पक्षांची विचारधारा थोडी वेगवेगळी आहे, तर त्यावेळेस एकत्र बसून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा काही गोष्टी त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर पण आपली चर्चा करण्याची तयारी असं त्यांनी सांगितलं. बरेच महिने झाले तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शर्यत घेऊन, त्यावेळेस ज्या पालकमंत्री पदाच्या जागा कमिट केलेल्या होत्या त्या मिळत नाहीयेत. साधारण 2 महिने कुणाला कमिट केल्या होत्या? तुमच्या ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांना पालकमंत्री पद मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं. कुणीच सांगितलं? तुमच्याकडूनच सांगण्यात आलेलं होतं. माझ्याकडून तुमच्या मंत्र्यांकडूनच आता ज्या चर्चा होतात अजून पालकमंत्री मला सांगा ना, मला सांगा. माझी चर्चा असती तर मी लगेच एका मिनिटात एक गाव 2 तुकडे पाडले असते. कुणी सांगितलं मी त्यांना विचारतो, कारण चर्चा मी करतोय. या मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळणार का नाही? आम्ही ठरवू ना. त्याच्यावर आपलं बातम्याचा त्याचा काही संबंध आहे. आज सरकार चाललेलं आहे. सगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पालकमंत्री काम करतात. झेंडावंदनाच्या निमित्तानं पण प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी मंत्री प्रतिनिधी म्हणून तिथं जातो. जरी आत्ता काही ठिकाणी 2-2 पालकमंत्री, एक मंत्री 2 ठिकाणी पालकमंत्री असेल, एक मंत्री 6 ठिकाणी पालकमंत्री असेल, तरी कुठलं काम थांबलेलं नाहीये. आणि शेवटी हा राज्याचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळात कोण घ्यायचं, मंत्रिमंडळातल्या कुणाला कोणतं खातं द्यायचं, कुणाला पालकमंत्री करायचं, कुणाला काय करायचं, हा त्यांचा अधिकार आहे. आणि हा आज नाही, ते पहिल्यापासून ती पद्धत चालत आलेली आहे. आणि त्यामुळं त्या प्रकारे एकनाथराव शिंदे साहेबांच्या मनातील त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतील. शाळा दत्तक देण्याचा जो निर्णय आहे त्याला शिक्षण क्षेत्रातून विरोध होतोय. ही बातमी तुम्ही सांगितलेली माझ्याही कानावर आली. काय होतं, कधी कधी त्या बातमीचा विपर्यास होतो किंवा त्या बातमी मागचा खरा हेतू काहींना लक्षात येत नाही आणि मग ह्या बातम्या होतात. जसं मधल्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती करण्याच्या बद्दलचा GR निघाला. लगेच काहींनी GRची होळी केली, कुठं कुठं काय काय बसले, सगळं नौटंकी होती. मी आपल्याला पत्रकार मित्रांना सांगतो, हा निर्णय हा मागच्या सरकारमध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालेला निर्णय. स्वतः त्यावेळेसच्या प्रमुखांनी त्याच्यावर सही केली. मी तुम्हाला फाईल पण त्या ठिकाणी दाखवतो. आणि नंतर पुन्हा कितीतरी दिवस ते बाजूला पडलं. आता होतंय काय, मी अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस काम करतो किंवा CMD CM एकनाथराव आणि देवेंद्रजी CMD CM म्हणून काम करतात, त्यावेळेस आम्हा लोकांच्या असं लक्षात आलं की बऱ्याचशा जागा या राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये भरल्या पाहिजे. तुम्हाला आठवत असेल, मागं काहीतरी हे सरकारमध्ये आले त्यावेळेस त्यांनी 75 जागा भरण्याच्या बद्दलचा निर्णय घोषित केला. नंतर पुन्हा मी अर्थमंत्री झाल्यानंतर आढावा घेतला आणि माझ्या लक्षात आलं की जवळपास 1.5 लाख जागा, पोलीस खातं असेल, तलाठी विभाग असेल किंवा वेगवेगळे विभाग, शिक्षक विभाग असेल, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बरेच विभाग आहेत, मी आता सगळी नावं घेत नाही, त्या सगळ्यांमध्ये एवढ्या रिक्त जागा म्हणजे एवढ्या पोस्ट भरल्या गेल्या पाहिजे. आणि मग त्या प्रकारे आम्ही काम सुरू केलं. वित्त विभागाने त्याला मान्यता दिली. आता 1.5 लाख जागा भरण्याचं काम सुरू आहे. कारण हे काम करत असताना बऱ्याचशा ठिकाणी लोकांना झाल्यानंतर तिथं संबंधित व्यक्ती नसते. दर वर्षी, दर महिन्याला काही लोक रिटायर होत असतात. पण काही काही पोस्ट अशा आहेत की जिथं उद्याच्या, आता हा महिना सप्टेंबर, बरोबर आहे, 30 सप्टेंबरला काही जण रिटायर झाले की ती जागा भरायला कधी कधी काही काळ जातो. डॉक्टरची असेल तर डॉक्टर तर लगेच दिला पाहिजे, नर्स असेल तर काही दिलं पाहिजे. अशा फार तातडीच्या जागा भरण्याची गरज असते. तिथं तेवढ्या पुरतं नवीन भरतीचा नेमलेला व्यक्ती येईपर्यंत तिथं जागा भरायची, असा तो निर्णय. कार्यक्रम असतो त्या दिवशी पुरस्कार देण्याचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला
की तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असतात, काही ठिकाणी आता वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती असते आणि इथं इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं आजच्या घडीला असायला पाहिजे तेवढं असं पाहिजे. व्यवस्था असते, कधी नव्यात घालायचं असतात, कधी आणखी काही पाणी असतात, कंपाऊंड असतात, खेळाचे साहित्य असतात. तर काही दानशूर व्यक्ती आणि काही सामाजिक संस्था आता प्रत्येक कंपनीमध्ये प्रॉफिट झाल्यानंतर करावं लागतं. आता ते म्हणाले बाबा आम्ही खर्च करायला तयार आहे, आम्हाला समाजाच्या करता काही करायचं आहे. मग राज्य सरकार काम करत असताना राज्य सरकार त्या बाबतीमध्ये निधी देत असताना आपण DBCमध्ये देखील मागं निर्णय घेतला की 1% वार्षिक योजनेचा खर्च हा शिक्षणावर केला पाहिजे. असे आम्ही अनेक बाबी केलेल्या आहेत, परंतु त्याच्यातून आणखी त्याच्यात चांगलं व्हावं असं वाटत असेल आपल्याही पुण्यात झालेल्या शिक्षण दिलं जातं. अशा प्रकारे तुम्ही पुढे येत असेल तर काय हरकत आहे. त्याला विरोध करायचं काय कारण आहे. जे विरोध करतात सांगावं की अजित पवार त्याच्यात ही अडचण असेल, त्याच्यात मुलांचं मुलींचं नुकसान होणार असेल, त्याच्यात काहीतरी वेगळं घडणार असेल तर मी समजून घ्यायला तयार आहे. आणि त्यांची बाजू तर मला पटली तर PCM आणि पत्तेसरकरांशी बोलून आपण हे करायला नको, कारण आम्हाला ते योग्य वाटलं म्हणून आम्ही प्रस्ताव मागवला. प्रस्तावाला त्याच्यावर आमच्या ठिकाणच्या सह्या झाल्या. कॅबिनेटला आम्ही आणला. छत्रपती संभाजीनगरला कॅबिनेट होती त्यावेळेस आपण मान्य केले. त्याच्यात विरोधाचं काय तुम्ही पत्रकार बोलून सांगतात आणि त्यांचा हा विरोध बरोबर मार्गावर बोलतो. एकनाथ खडसे विक्टोरीच्या माध्यमातून मला फोन आला होता. अजित पवारांकडून मला विचारण्यात आलं की मी अजित पवारांचा पक्का दिलेला आहे. मी काही असं विचारलेलं नाही. हे असला माणूसच नाही. मला विचारायचं असतं तर डायरेक्ट तुम्हाला फोन करेल. मध्यस्थी अजित पवारला मध्यस्थी लागेल. हा प्रश्न आज आहे का वेळा चर्चा झाली, वेळा बैठका झाल्या, वेळा अभ्यास झाला, वेळा वेगवेगळ्या एजन्सीला रिसर्च करायला सांगितलं, माहिती घ्यायला सांगितलं. हे सगळं पुढं आलेलं आहे. परंतु त्याच्यात समाजाचं समाजाला एंट्रीमध्ये आरक्षण दिलं गेलं. रंगळ अनेक त्याच्यामध्ये बाकी असं जवळपास राजकीय पक्षांनी घडवलेलं आहे. त्याच्यातून काही काही त्याचे म्हणाले होते या वर्गाला OBC मध्ये घाला आणि आरक्षण राज्य सरकार सकारात्मक आहे. याबद्दल कुणाला
दिलेल्या आरक्षणाला मार्ग काढता कसा येईल आणि तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीत कसा बसेल त्याच्या हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळणार अशा प्रकारचा किंवा तो उडवला जायचा त्याला निर्णय घेऊन गेले असेल नागपूरमध्ये आलेला होता तसं मुंबईतली जी होती नागपूरही काल आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाचं आणि तिथे पालकमंत्री आहेत त्यांचं आता आपण बघतोय आणि आज इकडे ढगफुटी झाली आणि प्रचंड पाऊस आला. ढगफुटी होती त्यावेळेस तिथल्या पालकमंत्र्यांचं तिथल्या प्रशासनाचं असं कुणाचं अपयश नसतं. वर एखादी गोष्ट आता मागे लोक सांगतात धरण फुटलं त्यावेळेस आपलं काय झाली त्या अवस्था त्याला दोष कुणाला द्यायचा. काही नैसर्गिक घटना घडतात, कधी भूकंप होतो, कधी गारपीट होते, दुष्काळ पडतो, अवकाळी पाऊस पडतो, अशा प्रकारच्या बाबी होतात. फक्त ते घडल्यानंतर तासात पाण्याचा निचरा झाला हे बघितलं पाहिजे. कारण नदीचा प्रवाह हा ठरलेला असतो, मोठ्या नाल्यांचे प्रवाह ठरलेले असतात. त्याच्यामध्ये काही काळ ते पाणी वाहून जाण्याच्या लागतात. नवीन आपणच आपल्या लोकांना सगळ्यांचा आपण आदर करतो, त्यांच्याबद्दल कुणी वाचन वेगवेगळे वक्तव्य त्याची पर्टिक्युलर कुणाचं नाव घेऊन आपल्याला चर्चा करता येईल. त्यांचं बोलणं मतं असू शकतात. मला काही माहिती मला महाराष्ट्रातलं विचार तुला महाराष्ट्रातलं काही पण डेव्हलपमेंटच्या संदर्भात असेल, माझ्या संदर्भात असेल, सरकारच्या संदर्भात असेल, त्याचं उत्तर द्यायला मी तुला बाकी आहे. राज्याचं उत्पादन वाढवण्यासाठी नवीन दारूचे परवाने देण्याचा विचार सुरू आहे. प्रस्ताव पण आहे. काय तुम्हाला बसून तुमच्याकडे प्रस्ताव नाही बाबा, नाही आला. त्याच्यामध्ये 72च्या नंतर आपल्या राज्यामध्ये दिलेली नाही. लोकसंख्या वाढली परंतु ठिकाणं दिली नाही. त्या रस्त्याने आपल्याला जायचं यंत्रणा केंद्र सरकारच्या असतात आणि राज्य सरकारचं मनोरंजन अभिपालन हे दोन्ही विभाग मी सतत त्याच्यावर लक्ष ठेवलं आहे आणि बैलास पाटील लक्ष ठेवलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्ये आढावा बैठक विभागीय आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सगळ्यांना सूचना दिलेली. असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस ताबडतोब ते पंचनामे नाही करा अशाही प्रकारचे आदेश त्यांना दिलेले आहे. आणि त्या प्रकारे आता 1 रुपयामध्ये आपण विमा उतरवलेला आहे आपल्या शेतकऱ्यांचा. आता जे काही पावसाची ओढ आणि बराच काळ पाऊस पडला नाही त्याच्यावर शेतकऱ्यांनी गरीबाचं पेरलेलं पीक तो त्याच्या हातामध्ये घेऊ शकलं नाही. काही भागात तिथं त्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे हाही प्रयत्न आणि आपण तिथं उलट मागे ATRF आणि SDRFचे जे नॉर्म्स होते त्याच्यात मदत आपण केलेली. मध्ये विषयवाडीला जे काही घटना घडली कर्जत तालुक्यामध्ये तिथंही तुम्ही बघा. आम्ही पण 15 दिवसांनी आढावा घेतला. तिथलं काम आपण मला वाटतं कुणाला केले होते आणि तिथं फार चांगल्या प्रकारे घरं बांधण्याचं काम चाललेलं आहे. मागं अशाच प्रकारची घटना रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यामध्ये घडलेली. तिथं आपण गृहनिर्माणला घर बांधण्याच्या बरोबरचं काम ते पण
लोकसभेचा विचार केलेला नाही. ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस त्या गोष्टीचा विचार करू. आता इतक्या लवकर त्याच्यामध्ये चर्चा घेऊन कारण नसताना निर्माण करण्याची माझी मनस्थिती नाही. शासन निर्णय मागे घ्यावे लागले गणवेशाचा असेल शाळेच्या गणवेशाचा भूखंड वाटपाचा साखर कारखान्यांना काम करायला लावलेला होता. त्या निर्णयानंतर तुमच्याही निर्णयाला फिल्टर लावलं गेलेलं हा निर्णय शेवटचा नाही. ज्यावेळेस आम्ही सरकार करत होतो त्याच वेळेस मी सांगितलेलं फिल्टर असं काही जास्त. आणि दुसरं तुम्ही जे निर्णय म्हटला आता कारखान्यांच्या कारणा गॅरंटी द्यायची आहे केला परंतु राज्य सरकारने पण द्यायची असेल तर त्यामध्ये आपण सगळे गोष्टी त्याच्यात टाकलेल्या आहेत. जी आर वाचा त्या जी आरमध्ये त्या सगळ्या बाबी येतील. मागचं जे घडलं त्यावेळेसचा जी आर पहिला मी तुम्हाला दोन्ही जी आर दाखवायला तयार आहे. पहिला जी आर निघाल्यानंतर एक पूर्ण जी आर निघाला की बाबा एवढा मोठा एनसीडीसीच्या मार्फत निधी देत असताना ते पैसे वेळेमध्ये परत आले पाहिजे त्याकरता काही बदल केलेला होता. परंतु माझ्याशी देवेंद्रजी बोलले की बाबा हा बदल हा नंतर झालेला आहे. आधीच्या काळामध्ये झालेला होता. तर आमची तुम्हाला सूचना केली सहकार विभागाने मुख्यमंत्र्यांनी दादांत बोलले त्यांनी मला आणि सांगितलं की बाबा यामध्ये नवीन आता उच्च निर्णय येताना तुम्ही जास्त जे काही तुम्हाला अटी घालायच्या आहेत त्या अटी निराश घाला. परंतु आता कॅबिनेट ठरवलेलं आहे त्याच्यात ॲडिशनलचं मानलं आहे म्हणून आपण ॲडिशनलचं मानलं सरकार गॅरंटी अशी आणली ना त्या नसताना तो घेतलेला निर्णय होता. त्यांनी एवढीच विनंती केली की आज तुम्ही निर्णय तेवढ्या पुरता तो कंटिन्यू करावा. जे काही नवीन बदल करायचे पुढच्या त्याच्यामध्ये आपण काही बाबींचा पहिलाच अंतर्भाव केलेला आहे. कधीतरी तात्विक तोची आहे की त्याच्यात काही असे क्लॉज आहेत सहसा सचिव संचालक बोर्डाला यातले बरेचसे कारखाने हे भाजपच्या नेत्यांचे होते असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळेच देवेंद्र हा निर्णय घेतला. दादा आपण भाजपसोबत गेल्यामुळे चरणेश्वर घोटाळा सिद्ध झाला का असं सामनातून आज भाष्य करण्यात आलं. एका पक्षाचं त्यांना ज्या काही योग्य वाटतात त्या बातम्या त्याच्यावर त्यांनी बातम्या दिल्याबद्दल आम्ही त्याचा विचार करण्याचं काही कारण नाही. वेगवेगळ्या यंत्रणांचं काम करत असताना त्यांनी ते काम करावं त्याच्यामुळे यावं. दिवसभर त्रास होईल बरं. त्याच्यात तू लवकर संपर्क पाऊस तिथं पडला नाही तिथं पाऊस पडावा एक चांगला घातलेला आहे आणि सगळीकडं सुखाने समाधानाने सगळ्यांनी राहावं. काही जातीय तेढ निर्माण होऊ नये. त्याच्यामध्ये राज्यमध्ये सगळ्यांनी सद्विवेकतेला सोडून चांगलं काम करावं. वाचाळविरांनी
भाषा काही बंद करावी हे सांगायचं. आता मी पण तुम्हाला एवढं सांगितलं, मला पण खूप बोलता येतं, पण ती काही पद्धत आहे, काही परंपरा आहे, काही विचारधारा आहे, सोसायटी बद्दल केलं पाहिजे. सहसा आमच्या सगळ्यांच्या मनात जे असतं, सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती अजून असं मानलं की आता शेवटचा प्रश्न टीका करता तुम्ही वरिष्ठांबरोबर काही असं टीका केली तर माझ्या काय अंगाला भेटू पडत नाही. मी असल्या गोष्टीला विनाशकाली परत प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस, मला या गोष्टीला फार महत्त्व द्यायचं नाही. मी कामाला महत्त्व देणारा माणूस कार्यकर्ता आहे. धन्यवाद. चला दगडू शकतो काय उठायची काय चला मंडळी चला.